आपण कॉन्सन्ट्रेशन ही नवीन टर्म पाहूया आणि या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाची टर्म ही कॉन्सन्ट्रेशनचीच टर्म आहे. बघा या टर्ममध्ये सर्वात पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, जसं आपल्याला एखादं सोल्युशन बनवायला सांगितलं असेल. सर्वात पहिल्यांदा आपण कॉन्सन्ट्रेशनविषयी फोकस करूया. आता कॉन्सन्ट्रेशन ही टर्म सर्वात महत्त्वाची या चॅप्टरमध्ये, कारण आपण जे सोल्युशन बनवत असतो त्या सोल्युशनमध्ये आपण सोल्यूट किती घ्यायचं आहे आणि किती सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचं आहे आणि त्यामुळे कोणत्या टाईपचं सोल्युशन बनल हे त्याच्यावर डिपेंड आहे. तर कॉन्सन्ट्रेशनशिवाय आपण सोल्युशन बनवू शकत नाही. म्हणजे एक टर्म बनवलेली आहे की अमाऊंट ऑफ सोल्यूट आपण किती सोल्युशनमध्ये घ्यायचं किंवा किती सॉल्व्हंटमध्ये घ्यायचं ज्याच्यामुळं त्या टाईपचं सोल्युशन बनल. जसं मार्केटमध्ये आपण गेलो तर एखादी वस्तू आणण्यासाठी आपल्याला काही बनवा लागलं, जसं किलो, डझन हे पॅरामीटर बनवा लागले, तसं कॉन्सन्ट्रेशन एक टर्म आहे सोल्युशन बनवण्यासाठी, ज्यामध्ये सोल्यूट किती घ्यायचं आणि सॉल्व्हंट किती घ्यायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. तर सिम्पल याच्यावरूनच याची डेफिनेशन बनवलेली आहे आणि म्हणून एक फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोर दिसतो कॉन्सन्ट्रेशनचा, जिथे वेट ऑर व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट, आपण किती वेट किंवा व्हॉल्यूम सोल्यूट घेणार आहोत, आणि एका युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, म्हणजे युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजे आपण फिक्स अमाऊंट घेणार आहोत सोल्युशनचं एक डेफिनेशन बनवण्यासाठी, आणि त्यानंतर आपण व्हॅरी करू शकतो. बघा ऑर सॉल्व्हंट, त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. म्हणून कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशनच आहे, इट इज द वेट ऑफ सोल्यूट ऑर व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ऑर सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हा फॉर्म्युलाच याची डेफिनेशन आहे. बघा म्हणून आपण डेफिनेशन देतो, द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट ऑर सोल्युशन इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन. मॅथमॅटिकली एक्सप्रेशनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन हे टर्म डिनोट करून राहिलो, जिथे वेट ऑफ सोल्यूट ऑर व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, म्हणजे किती वेट सोल्यूट आपण किंवा व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट एका फिक्स अमाऊंट ऑफ सोल्युशनमध्ये काय करणार आहोत, डिझॉल्व करणार आहोत, हे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आता जसं मार्केटमध्ये आपण एखादी वस्तू आणण्यासाठी अलग अलग टर्म वापरतो, डझन, मीटर, किलो, ग्रॅम, त्याच प्रकारे कॉन्सन्ट्रेशन मोजण्याच्या अलग अलग पद्धती आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ सोल्यूट इन गिवन अमाऊंट ऑफ सोल्युशन किती आहे हे मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. देर आर सेव्हरल वे टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, म्हणजे वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन. म्हणून नेक्स्ट पॉईंट आहे आपला, वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याच्या पद्धती. तर पहिली पद्धत आहे पर्सेंट बाय मास, दुसरी आहे पर्सेंट बाय व्हॉल्यूम, तिसरी आहे मोल फ्रॅक्शन, ज्याला कॅपिटल एक्सनं डिनोट करतो आपण. त्यानंतर चौथी सर्वात महत्त्वाची आहे मोलॅरिटी, जी मॅक्झिमम केमिस्ट्रीमध्ये वापरल्या जाते. पाचवी आहे मोलॅलिटी, स्मॉल एम. त्यानंतर सहावी आहे पार्ट्स पर मिलियन, सातवी आहे नॉर्मॅलिटी आणि आठवी आहे फॉर्मॅलिटी. हे साऱ्या वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे अमाऊंट ऑफ सोल्यूटचं अमाऊंट सॉल्व्हंट किंवा सोल्युशनमध्ये किती आहे हे मोजण्याच्या अलग अलग काय आहेत पद्धती आहेत. याला म्हणत असतो आपण वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन. बघा आपण लॅबोरेटरीमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला एखाद्या वेगळ्या कोणत्या तरी पद्धतीनं आपल्याला सोल्युशन बनवायला सांगितलं जाते. मग आपण एक्झॅक्टली सोल्यूट किती घ्यायचं आणि किती सोल्युशनमध्ये डिझॉल्व करायचं हे त्याहून आपल्याला कळते. म्हणून हे वेगवेगळ्या पद्धती आहे. त्याच्यामुळे पहिला क्वेश्चन याच्यावर तयार होतो की डिफाईन कॉन्सन्ट्रेशन्स अँड राईट द वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन. आणि देर आर सेव्हरल वे फॉर एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन of solution, that is the percent by mass, percent by volume, mole fraction, molality, parts per million, normality आणि formality. त्यापैकी आपल्याला ह्या पहिल्या 6 पद्धती स्टडी करायच्या आहे आपल्या सिलेबसमध्ये. बघा त्याच्यामुळे आपण सर्वात पहिली पद्धत पाहून राहिलो आहे, पार्ट्स पर्सेंटेज बाय मास किंवा पर्सेंटेज बाय वेट, ज्याला आपण %W/W म्हणतो. आता W/Wचा अर्थ होत असते सोल्यूटसुद्धा आपण कशातनी घेणार आहोत, वेटमध्येच घेणार आहोत, आणि सॉल्व्हंटही म्हणजे सोल्युशनही सुद्धा कशातनी घेणार आहोत, वेटमध्येच घेणार आहोत. त्याच्यामुळे W/W असं वर्ड येईल. जर W/V असेल तर सोल्युशन हे व्हॉल्यूममध्ये राहील, आणि V/V असेल तर सोल्यूट बी व्हॉल्यूममध्ये असेल आणि सोल्युशन बी व्हॉल्यूममध्ये असेल. आता इथे आपण
जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की सर्व डेफिनेशनच हे कॉन्सन्ट्रेशनच्या टर्मवर डिपेंड आहेत. जसं आपण कॉन्सन्ट्रेशनमध्ये सांगितलं होतं की युनिट म्हणजे वेट ऑफ सोल्यूट जे काही सांगितलं आहे ते वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय काय केलेलं असते स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सोल्युशन किंवा युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तर आता इथे सोल्युशनचं युनिट व्हॉल्यूम आपण किती घेणार आहोत 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये किती वेट सोल्यूट काय केलं गेलेलं आहे डिझॉल्व केलं गेलेलं आहे त्याला आपण सरळ सरळ काय म्हणू पर्सेंट अर्थच काय होत असतो 100 आणि त्याच्यामुळे 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये इथे तुमच्या समोर एक बीकर दिसते त्यात आपण 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये किती वेट सोल्यूटचं काय करणार आहोत डिझॉल्व करणार आहोत म्हणजे किती वेट आहे सोल्यूटचं त्याच्यात नाही किती वेट आहे ते 100 ग्रॅम टोटल सोल्युशनमध्ये बघा लक्षात ठेवायचं वेट ऑफ सोल्यूटचं जे वेट आहे जसं फॉर एक्झाम्पल आपण जर 5 ग्रॅम सोल्यूट घेतलं असेल आणि 95 ग्रॅम काय असेल आपलं सॉल्वंट असेल तर पूर्ण सोल्युशनचं वेट किती राहणार आहे आता 100 ग्रॅम सोल्युशन. आता या 100 ग्रॅम सोल्युशनच्या वेटमध्ये आपलं 5 ग्रॅम सोल्यूट आहे म्हणजे हे सोल्युशन किती झालं 5% सोल्युशन झालं अशा प्रकारे. मग या 5%हून क्लिअर माहिती होते की याच्यातनी आपण जे वेट ऑफ सोल्यूट आहे हे झालं किती वेट आहे सोल्यूटचं 5 ग्रॅम वेट ऑफ सोल्यूट म्हणजे याच्यावरून आपल्याला एक इन्फॉर्मेशन कळते की मला 5 ग्रॅम सोल्यूट घ्यायचं आहे आणि टोटल किती ग्रॅम सोल्युशनमध्ये असणार आहे हे 5 ग्रॅम 100 ग्रॅम. त्याच्यामुळे सॉल्वंटचं वेट किती राहणार आहे वेट ऑफ सॉल्वंट यामध्ये वेट ऑफ सॉल्वंट तुम्ही जे घेसाल ते किती राहील 95 ग्रॅम राहील आणि या दोघाचं टोटल वेट किती राहणार आहे 100 ग्रॅम. म्हणून 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये किती ग्रॅम सोल्यूट आहे त्याला म्हणत असते पर्सेंट बाय वेट. आणि म्हणून पहिली डेफिनेशन्स आपण पाहू द मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्व इन सॉल्वंट टू फॉर्म द मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्व इन सॉल्वंट टू फॉर्म द 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पर्सेंट बाय मास. त्याच्यामुळे मॅथमॅटिकली याला जर आपल्याला लिहायचं असेल तर पर्सेंट बाय मास ऑफ सोल्यूट जर मास ऑफ सोल्यूट आपल्याला पर्सेंट बाय मास ऑफ सोल्यूट काढायचं असेल तर इथे वरती आपण मास ऑफ सोल्यूट घेऊ इंटू मास ऑफ इंटू 100 डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन असं घेणार. जर पर्सेंट आता मास ऑफ सोल्युशन म्हणजेच काय असेल मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्वंट असंही फॉर्म्युला आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर पर्सेंट बाय मास ऑफ सॉल्वंटही काढू शकतो. सोल्यूटचं जर पर्सेंट किती असेल 5% तर याचा अर्थ सॉल्वंट किती पर्सेंट असेल 95% असेल. म्हणजे मी सोल्यूटच असं म्हणाल असं नाही आहे. कधी आपल्याला पर्सेंट बाय मास किंवा पर्सेंट बाय वेट ऑफ कोणाचं काढायला लावाल सॉल्वंटचंही काढायला लावाल तर सॉल्वंटचं आपण सोल्यूटचं माहीत असेल तर सॉल्वंटचं आपण नॅचरली घेऊ शकतो. तर 5% जर सोल्यूट असेल तर 95% काय असेल सॉल्वंट असेल नॅचरलच आहे 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये. आणि त्याच्यामुळं आपण सोल्यूटचं सुद्धा काढू शकतो. म्हणून पर्सेंट बाय मास ऑफ सॉल्वंट जर आपल्याला काढायचं असेल तर मास ऑफ सॉल्वंट वरतं घ्यावं लागेल आणि मास ऑफ सोल्युशन इंटू 100 हा फॉर्म्युला वापरावा लागेल. ॲक्च्युली जी वेट बाय वेट ही मेथड आहे ही टेम्परेचर इंडिपेंडंट आहे म्हणून इट इज टेम्परेचर इंडिपेंडंट मेथड आणि म्हणून इट इज युनिटलेस. हे एक युनिटलेस क्वांटिटी आहे युनिटलेस क्वांटिटी आणि इट इज इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म आहे. ठीक आहे. त्यानंतर एकदा पुन्हा पाहून घ्या पर्सेंट बाय मास किंवा पर्सेंट बाय वेट काय डेफिनेशन आहे इट इज द वेट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन असं म्हटलं तरी चालते. इट इज द वेट ऑफ सोल्यूट इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पर्सेंट बाय मास. त्याच्यामुळे मॅथमॅटिकली पर्सेंट बाय मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100 हा फॉर्म्युला आपण वापरत असतो. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला आता लॅबोरेटरीमध्ये एखाद्या सरांनी म्हटलं की 20% तुम्हाला NaOHचं सोल्युशन बनवायचं आहे तर याचा अर्थ तुम्ही 20% बनवण्यासाठी काय करसाल 20 ग्रॅम काय घेसाल NaOH मोजून घेसाल आणि जे सॉल्वंट सपोज ॲक्वियस सॉल्वंट घ्यायला लावलं असेल तर इथे आपल्याला वॉटर किती घ्यावं लागेल 80 ग्रॅम वॉटर घ्यावं लागेल म्हणजे हे सॉल्वंट म्हणून घ्यावं लागेल. आणि हे जे सोल्युशन बनल तर ही 20% सोल्युशन्स विथ रिस्पेक्ट टू सोल्यूट असेल आणि 80% सोल्युशन विथ रिस्पेक्ट टू सॉल्वंट असेल. म्हणजे टोटल 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये आपलं किती सोल्यूटचं वेट आहे ते म्हणजे त्याचं पर्सेंट किंवा आपल्या टोटल सोल्युशनच्या वेटमध्ये किती ग्रॅम सॉल्वंटचं वेट आहे ते म्हणजे त्याचं पर्सेंटेज. म्हणून आपण म्हटलं की 20% वेट बाय वेट
सोल्युशन बनवायचं असेल एखाद्या सोल्यूटचं, तर तेवढं ग्रॅम आपण 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे असं आपल्याला लॅबोरेटरीमध्ये जर एखाद्या सरांनी म्हटलं की 20% NaOH बनवून दाखव, तर एक्झॅक्टली तुम्ही 20 ग्रॅम NaOH मोजून घेसाल आणि 80 ग्रॅम वॉटरमध्ये त्याला डिझॉल्व करसाल. म्हणजे टोटल 100 ग्रॅम सोल्युशन बनल आणि 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये 20 ग्रॅम काय असेल आपला NaOH, म्हणून ते 20% सोल्युशन झालं. तर ही एक पद्धत आहे की सोल्युशन बनवण्यासाठी सोल्यूट किती घ्यायचं आणि सॉल्वंट किती घ्यायचं. ठीक आहे, पर्सेंट बाय मास. सेकंड आहे पर्सेंट बाय व्हॉल्यूम. आता ही जी पर्सेंट बाय व्हॉल्यूम मेथड आहे, तर ही पर्सेंट बाय व्हॉल्यूम मेथडमध्ये आता व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम आपण घेतलं, म्हणजे दोन्ही व्हॉल्यूमच घ्यायचं आहे. जसं आता इथे वेट घेतलं होतं आपण आतापर्यंत, आता इथे व्हॉल्यूम घेऊ. म्हणजे एक्झॅक्टली जर तुम्हाला काय करायचं असेल, 9% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम सोल्युशन बनवायचं असेल, 9% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम सोल्युशन बनवायचं असेल कशाचं, NaOHच्या ऐवजी आपण एखादं लिक्विड घेऊ, इथिल अल्कोहोलचं एक सोल्युशन बनवायचं आहे इन बेन्झिनमध्ये. कशामध्ये, बेन्झिनमध्ये, असं आपल्याला सांगितलं असेल. तर आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत, 9 ml मोजून घेईल. काय, इथिल अल्कोहोल जर आपण 9 ml मोजून घेतलं तर आपल्याला काय करावं लागेल, 91 ml कशाचं घ्यावं लागेल, बेन्झिन सॉल्वंट म्हणून घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, बेन्झिन सॉल्वंट म्हणून घ्यावं लागेल. आणि हे जेव्हा टोटल दोन्ही म्हणजे 9 ml आपण कशात डिझॉल्व करू, 91 ml बेन्झिनमध्ये सोल्युशनमध्ये डिझॉल्व करू, तर त्याचं टोटल व्हॉल्यूम किती होणार आहे सोल्युशनचं, 100 ml. बस आता एवढंच बदलवायचं आहे आपल्याला. दी व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इन ml पर 100 ml ऑफ सोल्युशन. म्हणजे 100 ml सोल्युशनमध्ये किती व्हॉल्यूम कशाचं आहे, सोल्यूटचं आहे, ते म्हणजे त्याचं पर्सेंट बाय व्हॉल्यूम. म्हणून याची डेफिनेशनच आहे, द व्हॉल्यूम ऑफ कंपोनंट पर 100 पार्ट ऑफ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पर्सेंट बाय व्हॉल्यूम. आता फॉर्म्युला सेम आहे, फक्त आता वेटच्या ऐवजी आपल्याला काय करायला लागणार आहे, इथे व्हॉल्यूम असा शब्द टाकायला लागणार आहे. म्हणून इथे आपण शब्दामध्ये काय वापरलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इथे वापरला आहे आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. बस वेटच्या ऐवजी आपण काय घेतलेलं आहे, व्हॉल्यूम घेतलेला आहे. पण याच्यात एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की आपण जेव्हा दोन व्हॉल्यूम ॲड करतो तेव्हा एक्झॅक्टली जे टोटल व्हॉल्यूम असते सोल्युशनचं ते 100 येत नाही. त्याचं कारण आहे की जे सोल्यूट मॉलिक्यूल असतात सोल्युशनमधले, तर त्या सोल्यूट मॉलिक्यूलमध्ये जे इंटर मॉलिक्युलर स्पेस असतात, हे जे सॉल्वंट मॉलिक्यूल असतात त्यांच्यामध्ये आपण जेव्हा सोल्यूट मॉलिक्यूल टाकतो तर त्यांच्या इंटर मॉलिक्युलर स्पेसमध्ये ते जाऊन काय होतात, ऑक्युपाईड होतात. आणि त्याच्यामुळे ॲक्च्युअली जे व्हॉल्यूम असते तर आपल्याला 100 भेटायला पाहिजे होतं. 9 आणि 91 ml जर आपण दोन वेगवेगळ्या याचं सोल्युशन घेतलं तर ते 100 ml भेटायला पाहिजे होतं, पण ते लेस दॅन 100 ml भेटते आपल्याला. त्याचं कारणच आहे की ते सोल्यूट मॉलिक्यूल त्यांच्या जे स्पेस असतात त्या सॉल्वंटच्या मॉलिक्यूलच्या त्यांच्यामध्ये ऑक्युपाईड होतात आणि त्यामुळं त्याचं टोटल व्हॉल्यूम आपल्याला 100 भेटत नाही. त्याच्यामुळे ॲक्च्युअली प्रॉब्लेममध्ये याचं व्हॉल्यूम, सोल्युशनचं व्हॉल्यूम लेस दॅन 100 वगैरे दिलेलं असेल. ठीक आहे. तर इट मस्ट बी नोटेड दॅट द टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मे नॉट बी इक्वल टू द सम ऑफ द व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट ॲज सम सोल्यूट पार्टिकल्स मे ऑक्युपाय एम्प्टी स्पेस. कारण काही सोल्यूट पार्टिकल कुठं ऑक्युपाईड झालेले असतील, एम्प्टी स्पेसमध्ये सॉल्वंट मॉलिक्यूलच्या. हे जे सोल्यूट मॉलिक्यूल आहेत तर ते काही सॉल्वंट मॉलिक्यूलच्या एम्प्टी स्पेसमध्ये ऑक्युपाईड झालेले असेल, त्याच्यामुळे टोटल व्हॉल्यूम आपल्याला लेस दॅन 100 भेटेल. त्याच्यामुळं इट इज अ टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. व्हॉल्यूम आलं तर टेम्परेचर डिपेंडंट आहेच ती टर्म. त्याच्यानंतर पर्सेंट बाय व्हॉल्यूम चेंज विथ चेंज इन टेम्परेचर. आणि तुम्ही ज्या टेम्परेचरला ते पर्सेंटेज काढून राहिले ते कोणत्या टेम्परेचरला असेल ते त्याच्यावरही डिपेंड आहे. कारण टेम्परेचर बदललं तर तुमचं काय बदल, पर्सेंट बाय व्हॉल्यूमसुद्धा बदलत. तर ही एक टर्म आहे सोल्युशनविषयी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे आपली कॉन्सन्ट्रेशनची, आहे ती मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन आपण कॅपिटल एक्सनं डिनोट करत असतो. बघा, ह्या टर्ममध्ये आपण अमाऊंट ऑफ सोल्यूट किती घ्यायचं आणि सॉल्वंट किती घ्यायचं आहे. तिथं आपण अमाऊंट ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ ज्या सबस्टन्सचं आपल्याला काय काढायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन स्टडी करायचं आहे. तर हे सायंटिफिकल टर्म आहे ॲक्च्युली, आपण लॅबोरेटरी वगैरे वापरत नाही. पण मोल फ्रॅक्शनचा अर्थ होत असतो फ्रॅक्शन मीन्स लेस दॅन 1. त्याची सिम्पल डेफिनेशन आहे, ज्या कंपोनंटचं आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचे आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स आपण वरतं घेऊ फॉर्म्युल्यात, आणि जेवढे कंपोनंट आपल्या सोल्युशनमध्ये आहे सोल्यूट सॉल्वंट त्यांचे मोल खाली घेऊ, आणि या दोघाचा रेशो
म्हणजेच काय असेल, मोल फ्रॅक्शन. म्हणून हा फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर जो दिसतो तोच त्याची काय आहे, डेफिनेशन आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या फॉर्म्युल्यावर आपण फोकस करूया. बघा लक्षात ठेवा. तर हा फॉर्म्युलाच तुमची डेफिनेशन्स आहे. बघा मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन्स काय करसाल मग आता, इट इज द रेशो ऑफ, बघा लक्षात ठेवा हे फॉर्म्युल्याहूनच बनवू, इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट प्रेझेंट इन सोल्युशन टू द टोटल नंबर ऑफ ऑल कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन. जेवढे काही टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कंपोनंट असेल सोल्युशनमध्ये त्याला आपण डिवाइड करू. या दोघाचा रेशो म्हणजेच काय असेल, मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट. म्हणजेच मोल फ्रॅक्शन आपल्याला कोणाचंही घ्यायचं असेल तर मोल फ्रॅक्शन जर काढायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट, ज्या कंपोनंटचे काढायचे असेल, अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन. हा वाला फॉर्म्युला घ्यावा लागेल. म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्वंट खाली घ्यावं लागेल नंबर ऑफ मोल्स. आता जसं हा फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर दिसतो, सपोज मी N1 मोल्स ऑफ सोल्यूटसाठी घेतले आणि N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंटसाठी घेतले. तर सपोज आता मला पहिल्यांदा मोल्स फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काढायचं असेल तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काढण्यासाठी मग मी काय करणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट वरती घेईल आणि टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंट खाली घेईल. त्याच्यामुळे फॉर्म्युला काय तयार होईल, N1 अपॉन N1 प्लस N2. त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट जरी काढायचं असेल तरी काढता येईल. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंटसाठी आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट आपल्याला वरती घ्यावं लागेल आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट आपल्याला खाली घ्यावं लागेल. त्यामुळं मोल फ्रॅक्शन ही नेहमी कशी किंमत असते म्हटलं होतं मी, लेस दॅन 1. बघा मोल फ्रॅक्शनच्या बाबतीत आपण जर विचार केला की एखाद्या सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन हे काय असेल, ग्रेटर दॅन काय असेल, 0 असेल, ग्रेटर दॅन 0 असेल बट लेस दॅन 1 असेल. ठीक आहे, सॉरी, ग्रेटर दॅन 0 असेल, मोल फ्रॅक्शन ऑफ जे कोणत्याही सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन असेल ते ग्रेटर दॅन 0 असेल बट लेस दॅन 1 असेल. ठीक आहे, म्हणजे लेस दॅन 1 असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण कोणत्याही सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन, त्याच्यामुळे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंटची किंमत जर घेतली तर इक्वल टू 1 असते. आता याच्याविषयी माहिती घेऊन घेऊया. मोल फ्रॅक्शन हे युनिटलेस क्वांटिटी आहे. बघा मोल फ्रॅक्शन्सला काही युनिट नाही आहे. त्यानंतर इट इज इन बायनरी सोल्युशन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज ऑलवेज इक्वल टू 1 असते. मोल फ्रॅक्शन इज इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर. आता हे टर्म इंडिपेंडंट आहे कशावर, टेम्परेचरवर. त्याच्यानंतर जसं नंबर ऑफ मोल्स हे सर्वात महत्त्वाचं आहे याच्यासाठी. तर एखादं जे प्रॉब्लेम दिलेलं असते त्याच्यातनी आपल्याला नंबर ऑफ मोल्स दिलेलं नाही राहत. आपल्याला त्या सबस्टन्सचं, गिवन सबस्टन्सचं काय दिलेलं असते, वेट दिलेलं असते. काय दिलेलं असते, वेट दिलेलं असते. आणि आपल्याला जर त्या वेटहून काय करायचं असेल, नंबर ऑफ मोल्स काढायचं असेल तर आपण काय करतो, नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी द वेट ऑफ गिवन सबस्टन्स, जे काही त्या सबस्टन्सचं गिवन सबस्टन्सचं काय केलेलं असेल, वेट ऑफ गिवन सबस्टन्स डिवायडेड बाय त्या सबस्टन्सचं काय घेतो खाली, मॉलिक्युलर वेट घेतो असतो. काय घेत असतो, मॉलिक्युलर वेट. जसं इथं दिलेलंच आहे, वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स. म्हणून आपण जनरली वेट ऑफ सबस्टन्स W न डिनोट करतो, मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स M न डिनोट करतो. त्याच्यामुळे आपला एक फॉर्म्युला बनून जाईल इथे, वेट ऑफ सबस्टन्स अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स N काढण्यासाठी नंबर ऑफ मोल्स. आणि हेच महत्त्वाचं आहे, सोल्यूटचं जरी काढायचं असेल तरी सोल्यूटचं वेट दिलेलं असेल अपॉन त्याचं मॉलिक्युलर वेट. सॉल्वंट जरी दिलं असेल तर सॉल्वंटचं वेट अपॉन त्याचं मॉलिक्युलर वेट आपल्याला घ्यावं लागेल इथे. ठीक आहे, अशा प्रकारे अजून काही फॉर्म्युले आहे नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी. सपोज एखाद्या प्रॉब्लेममध्ये मोलॅरिटी दिलेली असेल कॅपिटल M आणि त्याचं व्हॉल्यूम दिलं असेल तर आपल्याला माहितीच आहे मोलॅरिटीची डेफिनेशनच अशी होती, नंबर ऑफ मोल्स पर dm³. त्याच्यामुळे आपल्याला जर नंबर ऑफ मोल्स काढायचे असेल तर हे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये नेऊ शकतो. आणि म्हणून सेकंड तुम्ही हा नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी फॉर्म्युला हाही वापरू शकता. एखाद्या प्रॉब्लेममध्ये काय मोलॅरिटी वगैरे दिली असेल आणि व्हॉल्यूम दिली असेल. कधी कधी एखाद्या प्रॉब्लेममध्ये टिपिकल प्रॉब्लेम असतात तर ते गिवन पार्टिकल्स दिलेले असेल, सोल्यूटचे इतके इतके पार्टिकल्स आम्ही सोल्युशनमध्ये डिझॉल्व केलेले आहे. तर त्याहूनही नंबर ऑफ मोल्स काढता येईल डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर, म्हणजे 1 मोल मॉलिक्युल्स त्याला आपण डिवाइड करू. तर त्याच्याहूनही सुद्धा आपण काय काढणार आहोत, नंबर ऑफ मोल्स. म्हणजे हाही फॉर्म्युला तुम्हाला नंबर ऑफ मोल्ससाठी काय करता येईल, वापरता येईल. बरोबर आहे, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट आहे की जसं गॅसियस सबस्टन्स असेल तर गॅसियस सोल्युशन जर आपल्याला असेल तर तिथं व्हॉल्यूम दिलेलं असेल
द व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट NTP नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर डिवायडेड बाय मोलर व्हॉल्यूम. मोलर व्हॉल्यूम किती असते? 22.4. याही फॉर्म्युल्याहून आपण नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. पण जास्तीत जास्त आपल्याला सर्वात जास्त वापरायचा कोणता फॉर्म्युला आहे? जनरली वेट आपल्याला सबस्टन्सचं ग्रॅममध्ये दिलेलं असते किंवा किलोग्रॅममध्ये दिलेलं असते. त्याच्यामुळे वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टर्म पाहूया. मोलॅरिटी ही सर्वात महत्त्वाची टर्म आहे केमिस्ट्रीमध्ये. सर्वात जास्त वापरणारी टर्म आपण मोलॅरिटी आहे. यासाठी आपण मोलॅरिटीसाठी आपण स्टँडर्ड जे व्हॉल्यूम असते सोल्युशन्स किती बनवत असतो? 1 लिटर सोल्युशन बनवत असतो. तसा एक व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क असतो. या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्कमध्ये आपण 1 लिटर सोल्युशन याचं बनवत असतो. बघा, तर ह्या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्कमध्ये जनरली इथे एक तुम्ही जर लॅबोरेटरीमध्ये पाहिली तर एक अशी लाईन असते. इथे आपण 1000 ml वालं हे सपोज व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क घेतला आहे. आणि या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्कमध्ये जर आता आपल्याला 1 मोल सोल्यूट 1 मोलर सोल्युशन बनवायचं आहे तर आपण सोल्यूट घेणार आहोत 1 मोल. काय घेणार आहोत? 1 मोल सोल्यूट घेणार आहोत. सपोज 1 मोल सोल्यूट म्हणजे त्याचं मॉलिक्युलर वेट. काय घेणार आहोत? मॉलिक्युलर वेट घेणार आहोत. मॉलिक्युलर वेट म्हणजेच किती मॉलिक्यूल घेणार आहोत? ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ 6.023 × 10⁻23 मॉलिक्युल्स घेणार आहोत. हे त्यालाच आपण मॉलिक्युलर वेट म्हणतो, तेवढ्याच मॉलिक्युलच्या वेटला, आणि त्यालाच 1 मोल सबस्टन्स म्हणतो. आणि हे 1 मोल सबस्टन्स जेव्हा आपण त्याचं 1 लिटर सोल्युशन बनवाल तर त्याला आपण म्हणत असतो 1 मोलर सोल्युशन. आता हे जे 1 मोलर सोल्युशन तुमच्या दिसते तर याच्यातनी आपण किती सोल्यूट डिझॉल्व केलेलं आहे? 1 मोल 1 लिटर सोल्युशनमध्ये. त्याच्यामुळे मोलॅरिटीची डेफिनेशनच सिम्पल तशी येत असते. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर dm³ ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज मोलॅरिटी. म्हणून याची डेफिनेशन सिम्पल आपण करतो की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर dm³ ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज मोलॅरिटी. मोलॅरिटी आपण कॅपिटल M न डिनोट करत असतो. तर याचं युनिटही सिम्पल काय होईल? मोल पर dm³. हे मोल आहे आणि हे dm³, जे लिटरलाच आपण dm³ म्हणत असतो किंवा मोल पर dm³ असं आपण त्याचं युनिट वापरत असतो. मॅथमॅटिकली जर लिहायचं असेल एक्सप्रेशन तर आपण काय करणार आहोत? मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन dm³. सोल्युशनचं व्हॉल्यूम आपण dm³ मध्ये घेतो. जसं मोलॅरिटी आपण नंबर ऑफ मोल्स स्मॉल n ना डिनोट करतो आणि व्हॉल्यूम Vdm³ ना. पण आताच पाहिलं आपण नंबर ऑफ मोल्स आपण वेट अपॉन मॉलिक्युलर वेट असं घेतो. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये आपण काय केली? पुटअप केली तर नॅचरली आपल्याला काय भेटेल? यांच्या जागी जर आपण ही व्हॅल्यू पुटअप केली तर वेट अपॉन मॉलिक्युलर वेट येईल इंटू Vdm³. पण आपण जनरली सोल्युशन बनवत असताना 1 लिटर नसतो बनवत, 5 ml, 10 ml, 25 ml, 100 ml असं बनवत असतं. त्याच्यामुळे आपण ml मध्ये कन्व्हर्शन्स करू. म्हणून याला आपण ml मध्ये कन्व्हर्शन्स करण्यासाठी डिवायडेड बाय 1000 जर केलं तर 1000 वरतं जाईल आणि वरतं गेल्यामुळं हा वाला फॉर्म्युला बनवल. त्याच्यामुळे हा वाला फॉर्म्युला मॅक्झिममली आपल्याला काय करायचं आहे? यूज करायचा आहे केमिस्ट्रीमध्ये मोलॅरिटी काढण्यासाठी. इट इज ऑन डिपेंडंट ऑन टेम्परेचर. ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी आहे, कारण व्हॉल्यूम आलं म्हटलं की टेम्परेचर डिपेंडंट आलंच. आणि जनरली ही टर्म सर्वात जास्त आपण केमिस्ट्रीमध्ये वापरत असतो. ठीक आहे.